निवडणूक नेत्यांना काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही। सध्या प्रचारात रंगलेले नेते जिथे जातील तिथे प्रचार करतायत, किंबहुना जिथे कधी फिरकलेच नसते तिथेही जात आहेत। बघूयात नेत्यांची ही प्रचार यात्रा। कुठेही कधीही कसाही प्रचार। कुणी धावतंय तर कुणी खेळतंय, कुणी हसतंय तर कुणी रुसतंय। मतदार राजे हो, तुम्हाला भुलवण्यासाठी म्हणून नेत्यांना काय काय करावं लागतंय बघा। ही ताजी दृश्य आहेत, म्हणजे अगदी ताजी। शिवसेनेचे राहुल शेवाळे आज शिवाजी पार्कमध्ये पोहोचले। ते थेट जिम मध्ये शिरले। चेस्ट, बायसेप्स, शोल्डर असा सगळा व्यायाम शेवाळे साहेबांनी उरकून टाकला। मी कामात हिट आहे आणि शरीराने फिट आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत। बहुधा त्यांना विरोधात उभ्या ठाकलेल्या एकनाथ गायकवाडांना त्यांच्या अवघ्या 500 वयाची आठवण करून द्यायची असावी। असो, शिवसेनेचे वाघ आहेत, त्यांना दिल्लीत जायचंय म्हटल्यावर कसरतीला पर्याय नाही। आता मुंबईतून थेट साताऱ्यात जाऊ। राजेंच्या नाही हो, पाटलांच्या, नरेंद्र पाटलांच्या। नाही म्हणजे राजेंचा सातारा असं म्हणायची पद्धत असली तरी नरेंद्र पाटील सुद्धा उमेदवार आहेत की। तर नरेंद्र पाटील आज सकाळ सकाळ प्रीती संगमावर पोहोचले। पाटलांनी तिकडे जाऊन ते केलं जे उदयनराजेंच्या सभेत प्रेक्षक वाक्याला करतात। अहो, काय म्हणून काय विचारता। नरेंद्र पाटील लाफ्टर क्लब मध्ये जाऊन मन मोकळं हसले। आता खरंच मन मोकळं हसले काय तर शंका आहे। तसं बघून तरी वाटत नाहीये। अहो, टेन्शन इतकं आहे की नेते मंडळींनी हसायचं कसं। तर आजच्या या सगळ्या कसरतींनंतर यंदाच्या प्रचारांचा फ्लॅशबॅक करायचा मोह आवरला नाही। गरिबाघरी जेवणारे डाऊन टू अर्थ संबित पात्र आठवले। लोकलने प्रवास करणारे पार्थ पवारही आठवले। बॅटिंग करणाऱ्या उर्मिलाताई मातोंडकर आठवल्या आणि बांगड्यांवर चर्चा करणाऱ्या बारामतीच्या माहेर वाशिणीही आठवल्या। आता इतकं सगळं आठवलंच आहे तर ते लक्षात असू द्या। हे सगळे व्हिडिओ तुम्हीही जपून ठेवा, आम्हीही जपून ठेवू, म्हणजे निवडून आल्यानंतर ही मंडळी मतदारसंघातून गायब बियब झाली तर लावू का रे व्हिडिओ म्हणून प्रेमाने धमकावता येईल। साताऱ्यातून ओंकार कदमसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।